पोलीस भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या ग्राउंड संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो एक अपडेट या ठिकाणी आलाय, तर ते अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर सर्व जिल्ह्यांचे ग्राउंड पोलीस भरतीचे केव्हापासून चालू होतं याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर जे भरपूर विद्यार्थ्यांच्या बरोबर एकच कमेंट होती की सर पुणे जिल्ह्याचा ग्राउंड कधी होणार आहे, त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 20 वरणगावचा कधी होणार आहे, आणि त्याचबरोबर सर्वात जास्त जे विद्यार्थ्यांचे कमेंट होते तर ते म्हणजे CP मुंबईचा ग्राउंड कधी होणार आहे, CP मुंबईचा ग्राउंड कोणत्या महिन्यामध्ये होणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते। आणि CP मुंबईच्या ग्राउंड संदर्भात काय अपडेट आहे असे सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड केव्हापासून चालू होता याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे, आणि ते अपडेट सुद्धा ते पत्रक सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात हे अपडेट या ठिकाणी आलं आहे, ग्राउंडचं पत्रक या ठिकाणी आलं, तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्क्रीनवर। तर हे नांदेड जिल्ह्यात हे ग्राउंडचे जे विद्यार्थी मित्रांनो तारीख सध्याच्या कंडिशनला आलं हे पत्रक या ठिकाणी आलं, तुम्ही बघू शकता या ठिकाणी संदर्भामध्ये काय म्हटलंय की पोलीस अधीक्षक नांदेड कार्यालय पत्रक दिलं। त्यानंतर विषय तुम्ही बघू शकता या ठिकाणी पोलीस भरती 2024-25 वरील संदर्भीय विषयानुसार आपणास कळवण्यात येते की नांदेड जिल्हा पोलीस दलातील 199 पोलीस शिपायांची रिक्त पदांसाठी भरती दिनांक 20 जानेवारी 2026 ऐवजी दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी 6 पासून या ठिकाणी पोलीस मुख्यालय नांदेड येथील पोलीस भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आलेली आहे। सुधारित वेळापत्रकानुसार आपले अधीनस्थ प्रतिनिधींना पाठवण्यात यावे ही विनंती। तर एकदा आणखीन तुम्हाला वाचून देतो, तर संदर्भीय विषयानुसार आपणास कळवण्यात येते की नांदेड जिल्हा पोलीस दलातील 199 पोलीस शिपायांची रिक्त पदांसाठी भरती दिनांक 20 जानेवारी 2026 ऐवजी दिनांक 11 फेब्रुवारी 2026 पासून सकाळी 6 वाजतापासून पोलीस मुख्यालय नांदेड येथे पोलीस भरती प्रक्रियेचे आयोजित करण्यात आलेले आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 11 फेब्रुवारी पासून या ठिकाणी ग्राउंड चालू होत आहे। आता ज्या ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले तिथलं जे ग्राउंड आहे 11 फेब्रुवारी पासून, आणि मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं, काल परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला आता या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यांचे असे ग्राउंडचे वेळापत्रक तुम्हाला पाहायला भेटणार आहे की ह्या जिल्ह्याचा ग्राउंड 11 फेब्रुवारी पासून आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला जो अंदाज आहे हा या ठिकाणी खरा या ठिकाणी लागलेला आहे, एक लक्षात ठेवा। आता ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले तिथलं जे ग्राउंड आहे हे 11 फेब्रुवारी पासून आहे। जसा भंडारा जिल्हा आहे, त्याचबरोबर गोंदिया जिल्हा आहे, त्याचबरोबर जे जळगाव जिल्हा आहे, त्याचबरोबर जे वाशिम जिल्हा आहे, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो आणखीन पुणे ग्रामीण आहे। म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये असे कमी अर्ज आले तर तिथलं ग्राउंड लवकर होणार आहे। चंद्रपूर वगैरे झालं, ठीक आहे। ज्या ठिकाणी कमी अर्ज आले जसं 1000, 2000, 3000, 4000, 5000, 6000, 7000, 8000, 9000, 10000 ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले तिथलं ग्राउंड लवकर आहे, एक लक्षात ठेवा। आणि बॅट्समनचे सुद्धा ग्राउंड तुम्हाला लवकर पाहायला भेटणार आहे। बॅट्समन गोंदिया झालं, पुणे बॅट्समन, मुंबई बॅट्समन, नवी मुंबई बॅट्समन झालं, वाशिम बॅट्समन, यवतमाळ बॅट्समन झालं, त्याचबरोबर जे सोलापूर बॅट्समन झालं, ठीक आहे। ज्या ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले तिथलं ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लवकर होणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर जे SRPFचे सुद्धा ग्राउंड चालू होणार आहे। काही जे गट क्रमांक आहे, ज्या गट क्रमांकामध्ये कमी अर्ज आले तिथलं सुद्धा ग्राउंड या ठिकाणी 11 फेब्रुवारीच्या आसपास या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो आपापल्या तयारीमध्ये या ठिकाणी आतापासून राहायचं आहे। SRPFचे सुद्धा ग्राउंड येणार आहे, त्याचबरोबर चालकचे सुद्धा ग्राउंड येणार आहे, शिपाईचे सुद्धा ग्राउंड येणार आहे, कारागृहाचे सुद्धा ग्राउंड या ठिकाणी येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले तिथलं जे ग्राउंड आहे 11 फेब्रुवारी पासून आहे, आणि ज्या जिल्ह्यामध्ये जास्त तरी अर्ज आहे जसं 20,000, 30,000, 40,000, 50,000, 60,000, 70,000 ते सुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या ठिकाणी चालू होणार आहे, लक्षात ठेवा, ग्राउंड त्याच्या मागमाग, ठीक आहे। आणि त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 20 वरणगावचा जर पाहिलं तर SRPF गट क्रमांक 20 वरणगावचं सुद्धा ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो 11 फेब्रुवारी पासून होण्याची दाट शक्यता आहे, लक्षात ठेवा। याच्या अगोदर ग्राउंडच्या तारखा आल्या होत्या SRPF गट क्रमांक 20 वरणगावच्या 20 जानेवारी पासूनच ते ग्राउंड होतं, पण या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 11 फेब्रुवारी पासून होण्याची दाट शक्यता आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपलं जे ग्राउंड आहे
लवकर या ठिकाणी होणार आहे, लक्षात ठेवा। आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर सीपी मुंबई झाला, पुणे जिल्ह्याचा ग्राउंड कधी होणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्ह्यामध्ये जास्त अर्ज आले आहे। पुणे जिल्ह्यासाठी आपल्याला थोडाफार या ठिकाणी टाइम भेटणार आहे। बाकीच्या जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे हे फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये जास्त अर्ज आले, ज्या जिल्ह्यामध्ये जास्त अर्ज आले आहे तिथला ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो थोडाफार उशिरा त्या ठिकाणी राहते। तर पुणे जिल्ह्यामध्ये जास्त अर्ज आले आहे, तर जवळपास फेब्रुवारीच्या एंडिंगला किंवा मार्च महिन्यामध्ये पुणे जिल्ह्याचा ग्राउंड चालू होण्याची दाट शक्यता। आता राहिला विषय सीपी मुंबईचा, कारण की जास्त विद्यार्थ्यांचे कमेंट राहते की सर सीपी मुंबईचा ग्राउंड कधी होणार आहे। तर पास सीपी मुंबईच्या ग्राउंड संदर्भात अजून कोणतंही अपडेट नाही आलाय, कोणतंही पत्रक आलं नाही, ऑफिशियली कोणतंही अपडेट या ठिकाणी आलं नाही आहे। तुम्ही इंस्टाग्रामच्या माध्यमातून पाहिलं असेल किंवा यूट्यूबच्या माध्यमातून पाहिलं असेल की बरेच जण काय म्हणते की 11 फेब्रुवारीपासूनच सीपी मुंबईचं ग्राउंड चालू होणार आहे, असे भरपूर जण सांगणारे आहे। पण मी तुम्हाला आताच सांगून देतो, आतापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबईबद्दल कोणतंही पत्रक या ठिकाणी आलं नाही, कोणतंही अपडेट या ठिकाणी आलं नाही आहे। आणि एक तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे हे लेट होते, 2-2.5 महिने या ठिकाणी लेट राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, मागच्या वर्षी सुद्धा तेच कंडिशन होती, त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा तेच कंडिशन होती, कारण की यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो निवडणुकीचा काहीही यामध्ये संबंध नाही आहे सीपी मुंबईच्या ग्राउंडला। तर तिथलं जे ग्राउंड आहे दरवर्षी जे लेट राहते, कारण की त्यांना नियोजन करण्यात तेवढा वेळ त्या ठिकाणी लागतो, एक लक्षात ठेवा। कारण की एका दिवशी 10,000 विद्यार्थी त्या ठिकाणी ग्राउंडसाठी बोलावले जाते, एका दिवशी 10,000 विद्यार्थ्यांनी 2,50,000 अर्ज तिथं आलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर मागच्या वर्षी जर आपण पाहिलं सीपी मुंबईचा, तर जून महिन्यामध्ये जे आहे पावसाळ्यामध्ये बाकीच्या जिल्ह्याचा ग्राउंड झालं होतं, जून महिन्यामध्ये ग्राउंड चालू असता सीपी मुंबईचं जे ग्राउंड झालं होतं 15 ऑगस्ट पासून सीपी मुंबईचं ग्राउंड झालं होतं। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जून झालं, जुलै, ऑगस्ट बघू शकता 2 महिने त्या ठिकाणी भेटले होते। 2000 आता 23ची तुम्हाला गोष्ट सांगतो, 2023 मध्ये 18,000 जागांसाठी भरती चालू होते। त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो डिसेंबर महिन्यापर्यंत फॉर्म भरून घेतले होते आणि जानेवारी महिन्यापासून ग्राउंड चालू झाले होते। SRPF गोंदिया झालं, बाकी शिपायांचे सुद्धा ग्राउंड चालू झाले होते। जानेवारी महिन्यामध्ये ग्राउंड चालू असताना जे सीपी मुंबईचं जे ग्राउंड झालं होतं ते मार्च एप्रिल महिन्यामध्ये झालं होतं। पहा बाकीच्या जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे जानेवारी महिन्यामध्ये झालं होतं, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, त्याचबरोबर बघू शकता 2.5-3 महिने त्यावेळेस भेटले होते, म्हणजे 3 महिने त्या ठिकाणी भेटले होते, लक्षात ठेवा 2023च्या भरतीला। आणि यावर्षी जर आपण कंडिशन पाहिली तर 11 फेब्रुवारीपासून ग्राउंड आहे, मार्च एप्रिल महिन्यापर्यंत आपल्या या ठिकाणी म्हणजे एप्रिल महिन्यापासून या ठिकाणी सीपी मुंबईचा ग्राउंड आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, जवळपास 1.5-2 महिने आपल्याला भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जास्त टाइम आपल्याला सीपी मुंबईच्या ग्राउंडसाठी भेटणार आहे, अजून कोणतेही अपडेट नाही आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट होती की ग्राउंड कधी होणार सीपी मुंबईचा, तर पहा एक तर मार्च महिन्यामध्ये होऊ शकते किंवा एप्रिल महिन्यामध्ये ग्राउंड चालू होण्याचे शक्यता आहे, लक्षात ठेवा। पण टाइम आपल्याला सीपी मुंबईच्या ग्राउंडसाठी भेटणार आहे। आता ग्राउंडच्या अंदर डॉक्युमेंट कोणकोणते लागते ते तुम्हाला सांगून देतो, ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया। तर ग्राउंडच्या अंदर सर्वात अगोदर आपल्याला गेटच्या अंदर एंट्री दिल्या जाते, एंट्री दिल्यानंतर हॉल तिकीट चेक केल्या जाते, हॉल तिकीट चेक केल्यानंतर ग्राउंडच्या अंदर आपल्याला 5-6 घंटे बसून ठेवल्या जाते बाकीच्या जिल्ह्यामध्ये। आणि बसवल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होते, आपला फॉर्म वगैरे आपल्याकडून लिहून घेतला जाते। नॉर्मली आपल्याला त्यामध्ये माहिती लिहावी लागते फॉर्ममध्ये। हे काही प्रोसेस झाल्यानंतर त्या ठिकाणी जे मुलांना हाईट घेतला जाते, चेस्ट वगैरे घेतला जाते आणि हे काही झाल्यानंतर डॉक्युमेंट आपल्याला तिथे जमा करावं लागते। झेरॉक्सचा तर आवेदनपत्र झालं, हॉल तिकीट झालं, त्याचबरोबर आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा टीसी जर नसेल तर बोनाफाईड, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाइल, नॉन क्रिमिनल, SST लागत नाही, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि 5 ते 7 फोटो सोबत नाही, जेवढे डॉक्युमेंट लागते। हे काही झाल्यानंतर आपल्याला चिप लावून दिल्या जाते पायाला आणि त्यानंतर चेस्ट नंबर दिला जाते। त्यानंतर एका पोलिसाजवळ जे 10 विद्यार्थ्यांचा ग्राउंड होत असते, तर एक पोलिसवाला 10 विद्यार्थ्यांचा इव्हेंट त्या ठिकाणी घेते। पहिला 1600 मीटर, पहिला जे 1600 मीटर सुद्धा घेते कुठं किंवा गोळाफेक घेते 100 मीटर, हे 3 इव्हेंट जे विद्यार्थी मिळून त्या ठिकाणी घेते। तर इव्हेंटच्या वेळेस आपल्याला घाबरायचं नाही, त्या ठिकाणी आपल्याला हिंमत ठेवायची, अशा प्रकारे प्रक्रिया राहते। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओत थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।